ती वृंदा पेपर सोडवणार आहे म्हणे आणि त्या खोलीकडे जायला मला बंदी केली आहे ना त्याने. ठीक आहे, नाहीच जाणार मी तिकडे. पण समजा उद्या पेपर लिहिता लिहिता ती वृंदा झोपली तर मग मला जावं लागेल ना. माझा नाईलाज असेल. मावशी तू खरंच ग्रेट आहेस हा. ती तर मी आहेच. आईने माझ्यावरती खूप राग धरला असेल ना. बाबांच्या सांगण्यावरूनच आईच्या तोंडाला मी काळं फासलं. पण खरं सांगू का, मी बाबांना काहीच सांगितलं नाही. पण त्यांना कसं कळलं कोणास ठाऊक. ते काय असेल ते राहू दे, पण यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण कशातही डायरेक्ट पडायचं नाही. हा, कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक ठेवायची आणि गोळी सोडायची. म्हणजे कसं, आपण सेफ आणि शत्रूवरही वार होतो. कळतंय ना? ते असू द्या, पण तुम्ही चांगला बिझनेस सुरू करा. हो, भांडवल आभाळातून पडणार आहे ना. ते मी आई बाबांकडे मागते हो. सतत आपलं लेकाचं आणि सुनेचं कौतुक करत असतात. मी सुद्धा या घराची लेकच आहे ना. मग प्रसाद इतकाच या घरावर माझा सुद्धा अधिकार आहे. आणि त्यांनी सगळं प्रसादलाच दिलं तर आपल्याला काय मिळणार? झोपण्याच्या अगोदरच आपण स्वप्न बघायला लागलात का? आपण फार विचार करू नका. हे सगळे विचार आहेत ना, ते सगळे रिकामे विचार आहेत. हा, प्लीज जाऊन झोपा आणि मलाही सुखाने झोपू द्या. प्लीज जा ना, झोप ना. कोणी नका ऐकू माझं. त्या प्रसादचं आणि वृंदाचं कौतुक ऐकून ना कान पिकलेत माझे. अहो ऐका ना, ऐकताय का? ऐका म्हटलं तर. मला आधी सांगा, माझं काय चुकलं? मी तिला दूध पी असं म्हटलेलं होतं. एवढं का बोलला तो मला? कब्बशी घेऊन जायला सांगितली. नाही, कब्बशी घेऊन जायला सांगितली ह्याचा मला राग आलेला नाही. माझंच लेकरू आहे ते. पण ही भवानी सारखे कान भरते होते ते, म्हणून हा असा वाईट वागतो माझ्याशी. त्याचा खरं तर राग आलाय मला. मगाचपासून 5व्यांदा तुम्हाला हे सांगतेस. वृंदाचं ऐकायला तो काय कुकुल बाळ आहे का काय? हा, वृंदा कशाला सांगेल असं वागायला? तो स्वतंत्रपणे रागवावा असं वागतेस तू त्याच्याबरोबर. म्हणजे नक्की कशी वागते मी? झालं, इथूनच जर सुरुवात असेल ना तुझी कांता, तर मग काही बोलायलाच नको. उद्या तिचा मास्तर कोण येणार आहे त्याच्याशी नीट वाग म्हणाला मला. थोडं लहानाचं मोठं करायचं, त्यांच्याकडनं जोडे खायला. जशी बायको आयुष्यात येते ना, तसं आईला हे जोडे मारायला मोकळे होतात. कधी कधी असं वाटतं की या मुलांची ना लग्नच नाही करून दिली पाहिजे, तसंच ठेवलं पाहिजे त्यांना. त्याशिवाय नाही त्यांना आईची किंमत कळणार. हाच विचार जर माझ्या आईने केला असता तर तुझं काय झालं असतं कांता? मी अतिशय चांगली वागली आहे सासूबाईंशी. नावं ठेवायला जागा ठेवलेली नव्हती मी. हे झालं तुझं मत, पण तुझ्या मागं आई कायम तुझ्याबद्दल तक्रार करायची, तू त्रास देतेस म्हणून. विचित्रच होत्या नाहीतरी त्या. सतत आपली सासूगिरी कोण ऐकून घेणार आहे एवढं? छळलं त्यांनी मला. बस, आई गेली आता, आणि गेलेल्या माणसाबद्दल उलट सुलट ऐकून घेणार नाही आम्ही. सॉरी. हा ऐका ना, ते पुसू का इतक्यात कंटाळलीस? उद्या तुमच्या लाडक्या सुनेचे सर येणार आहेत की नाही? बरं दिसेल हे. वृंदा आणि प्रसादला मोकळं सोड जरा. त्यांचं आयुष्य त्यांना जगू देत. तुम्हीच तेवढे राहायला होतात आता मला बोलायचे. मी काय सकाळी उठून दोघांचं डोकं धरून बसते का हो? तुमच्या या अशा पाठिंब्यामुळेच ना तो प्रसाद शेफारलाय आणि वाटेल तसं बोलायला लागलाय मला. पुसते आणि आता झोपू दे मला. तूही झोप. हो ऐकताय? मला झोप नाही येते. झोपेच्या गोळ्या कुठे ठेवल्यात? समोरच्या कपाटात आहेत, ड्रॉवर मध्ये ठेवल्यात. डाव्या बाजूला आहे बाटलीचं. आज गोळी घेतल्याशिवाय काय खरं नाही माझं बा. काय
अरे वा, चहा पान चालू आहे वाटतं. मलाही हवा होता, मी घेऊ. तुमच्यासाठी आहे. अग बाई, आजी त्या लेपाने एका दिवसात गोऱ्या पान झाल्या की. लेपाचं नाव सांगा ना मला पण. लेप लावून काळा रंग गोरा करता येतो, तसं काळं मन गोरं करण्याचं काहीतरी मिळालं पाहिजे नाही का? हो आहे ना. ही काय ऍड आली आहे, मनाचे शुद्धीकरण 7 दिवसात. ताईंचे सर आले वाटतं. हा उघडा बघा, दार उघडा. काल सांगितलेलं लक्षात आहे ना? घरात काजळ शिल्लक आहे अजून. आहे लक्षात हो माझ्या. आता बघाच तुम्ही मी किती चांगली वागते ते. या या ना सर. Yes. या या या. बसा ना सर. बसा. अगं विठाई, बाई जरा पाणी घेऊन ये सरांसाठी आणि आलं घातलेला छान चहा करून आण. हा? बरं सर, तुम्ही इथे जवळच राहता का? हो. हा बरं, ओळख करते मी. मी कांता चोरगे, वृंदाची सासू. नमस्कार. हे सदानंदराव चोरगे, सासरे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. हा आमचा लाडका जावई नमस्कार. लक्ष्मीकांत. हा लक्ष्मीकांत. मी नाडकर्णी. वृंदा ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेत मी शिक्षक होतो. अरे वा. गेल्या वर्षीच रिटायर झालोय आणि सध्या मुलाकडे राहतो मी. वृंदा तुमचं खूप कौतुक करत असते. आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की तिने डॉक्टर व्हावं असं. म्हणून आम्ही ना घरातली काडी इकडची तिकडे करायला देत नाही हा वृंदाला. तिला काम पडू नये म्हणून आम्ही मोलकरीण सुद्धा ठेवली कामाला, महिना 8,000 रुपये देऊन. होय की नाही? बरं, मला सांगा, वृंदाला मेडिकलला ऍडमिशन मिळेल नाही? हो, का नाही मिळेल? अहो, खूप हुशार आहे तुमची सून. एक पाठी आहे, शिवाय मेमरी सुद्धा शार्प आहे. उज्ज्वल भवितव्य आहे मुलीला. वा. तुम्हाला एक तिची गोष्ट सांगतो मी. 8वीत असताना वार्षिक परीक्षेतला तिचा शेवटचा पेपर होता, मला वाटतं इतिहासाचाच. त्या पेपरच्या दिवशी ती खूप आजारी होती. अगदी तापानं फणफणली होती, पण अडून बसली की मी पेपर देणारच. औषध घेतलं, परीक्षेला बसले. तुम्हाला सांगतो, 100 पैकी 95 गुण मिळाले तिला. खरंच तुमची सून शाळेत हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची. तुम्ही बसा, हा मी चहाचं बघते नाही का. बरं. आलेच. तिनं खूप चांगलं वागणं हे लक्षणही काही ठीक नाही. लक्ष आहे का तुझं? ही वृंदा केवढी हडकत चालली, लक्ष आहे का तुझं? तिची तब्येत सुधारवणारा नाश्ता तुला द्यायला नको? दूध वगैरे वेळेवर द्यायला नको? परीक्षा तोंडावर आली त्या पोरीची. दूध बीध वेळेवर द्यायला पाहिजे. पेपर लिहिणं खूप कठीण काम असतं. पेपर लिहिताना नेमकी चक्कर बिकर येऊन पडली म्हणजे मग मी लगेच नेऊन देते दूध. नेऊन देते. हा, ए थांब, चहा उकळलाय ना, तू गाळून द्यायला नको पाहुण्यांना आधी. सावकाश. चहा घेऊन येते, मग दूध देते. बर.
अशा का बघताय तुम्ही? काय काम आहे? एक सांगायचं होतं तुम्हाला. लवकर लवकर बोल. काय ना सासूबाई, तुम्ही आहे ना ऍक्टिंग खूप चांगली करताय, पण कसं आहे ना थोडी ओव्हर ऍक्टिंग होत चालली तुमची. अहो, वृंदाच्या सरांशी एवढं का चांगला वागताय? का वागू शकत नाही चांगलं? नाही वागू शकतो, पण काय आहे, तुम्ही एवढ्या वाईट वागत आहात ना आतापर्यंत की तुम्ही चांगल्या वागलात तर सगळ्यांना संशय येतोय. येऊ देत. अरे फुकट्या, ते जे सर आलेत ना, त्यांच्यामुळे आता आपल्याला कळेल की ही सटवी खरंच डॉक्टर बनण्याच्या लायकीची आहे का काय आपल्या नुसता अभ्यासाचा देखावा करते. तिला जर चांगले मार्क मिळाले नाहीत या परीक्षेत तर तिला परीक्षेला बसू देण्याचा प्रश्नच येत नाही ना. ऐकत कारण मिळेल आपल्याला बसून देण्याचं. माझी बायको आधीच चिडलेली आहे सुवर्णा तुमची. काय ना सासूबाई, सगळं काही तुम्ही तुमच्या लेकासाठी आणि सुनेसाठी करताय. लेक जावायसाठी काही एक करत नाही आहात तुम्ही, असं सुवर्णाचं म्हणणं आहे. दोघांना फुकटचं गिळायला मिळत आहे ना. अजून काय हवंय? आली सोय तू. हे घे. हाय 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 हाय. गरम आहे हा, धर. तिला नेऊन दे. हुशारी वाटली पाहिजे ग पेपर लिहायच्या आधी. अगं मी आहे का वृंदा? आता पी दूध आणि बरोबर 15व्या मिनिटाला झोपी जा. तुझ्या पेपरचे 12 वाजले की मग मी बघते तुझं शिक्षण कसं चालू राहतं ते. माझ्या पोराला माझ्यापासून तोडून तू डॉक्टर होऊ शकशील असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. कारण तुझी गाठ या कांतात चोरगेशी आहे. हे दूध कुठे घेऊन चाललीस? वृंदाताईसाठी आजीबाईंनी पाठवलाय. आज त्यांचा पेपर आहे ना बघ. हो का? मग आईचं नक्कीच डोकं फिरलेले दिसते. सुनेला माझे दूध बीत द्यायला लागले. आणि इकडे ते दूध. अहो तर ताई, हे दूध मी पिणार आहे. अहो त्या आजीबाईंनी तिकडे पाठवलं मॅम. हो, वृंदा या घराची कोण आहे? सून आहे ना. आणि मी या घराची लेक आहे की नाही? मग या घरावर पहिला माझा अधिकार आहे. मला नाही कधी दूध बीत दिलं प्यायला. इतर गोष्टींचं जाऊ दे, खाण्यापिण्याच्या बाबतीतही तुझा भाव करावा शोभतं का तिला? माझं एक वेळ जाऊ दे ग, पण माझा अलंकार त्याच्या दुधाचा खर्च वाचावा म्हणून चहाची सवय लावली. धर. बाय माझी पटकन संपवलं की दूध पोरीनं. हे जर का म्हातारीला समजलं ना तर घर डोक्यावर घेईल ती. पटाकन दुसरा ग्लास भरते वृंदाताईला देते. दिलंस ना तू दूध? आता सांगू का म्हातारीला खरं? ए काय विचारते मी तुला? तू दिलंस? हा वय दिलं की. तुझ्या हाताने दिलंस ना? आता माझ्या नाही तर काय तुमच्या हाताने देणार काय? आजी तुम्ही ना. तू पाहिलंस ना तिला दूध पिताना? तिने स्वतः सगळं संपवलं ना? नाही, अर्धा गिलास त्यांनी प्यायला, अर्धा गिलास मी प्यायलं. अरे देवा, अगं तिला हुशारी वाटायला पाहिजे. आजी मस्करी केली म्या. त्यांनीच प्यायलं समजत दूध. मस्करी.
सुनेचा लय पुळका आलाय म्हातारीला. अहो रिटायर झालो तरी शिकवण्याची आवड काही संपत नाही माझी. ती कशी संपणार? नमस्कार सर. आयुष्यमान भाऊ. सर हा प्रसाद. आयुष्यमान. वृंदा, सर फार कौतुक करत होते तुझं. अहो कौतुक करण्यासारखीच आहे ही मुलगी. बरं वृंदा, तुझ्या सासूबाईंना भेटलो बरं का. खूप चांगले आहेत त्या. एवढं सहकार्य करणारी सासू हल्लीच्या काळात मिळत नाही बरं का. हो. खरंच खूप कोऑपरेटिव्ह आहेत त्या. सर तुम्ही बसा, मी नाश्ता घेऊन येते. जावई बापू, तुम्ही काय करता? यांनी नवीन बिझनेस सुरू केलाय हॉटेलिंगचा. बर.